काय करा ना सुनबाई? आई देवपूजा करते ना. तुम्ही उठल्या का? हो उठले, चहा टाक बरं. हो आलीच आई, 2 मिनिटं थांबा. आली आली. आई ही घ्या तुमची चहा. आण बाई आण. घ्या मग पिऊन घ्या. हा आई मी काय म्हणत होती, हो तुम्हाला मेथीचे पराठे आवडते, मग ते बनवू का मी तुमच्यासाठी? हा बहीण बनावू खाऊ. हा मस्त, तुम्हाला आवडता म्हणून बनवते आई मी. खाऊन घ्या जाता मग. हो हो हो. सुनबाई काय करते ग? आई थोडेसे भांडे राहिले, ते भांडे आवरून घेते. कपडे राहिले मग तुम्हाला जेवायला देऊ का आई? हो पहिले ताट करून दे बरं. गोळ्या बाई, घेतल्या आण. का? आलीच आई, 2च भांडे राहिले माझे. आली आली. हो हो हो. वाढते आम्ही तुम्हाला. आई तुमचं वय झालं, शेण पाय दुखत असतील तुमचे, दाबून देते आम्ही. राहू दे ना सुनबाई, काय तुला भरपूर कामं नाही राहतात. ना आई, तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे, दाबून देते ना मी. काय लहान होऊन जाईल का? नको ग बाई, राहू दे ना सुनबाई, राहू दे ग, आराम कर. नाही ना आई, पसारा चांगला दिसतो का? आवरून घेतलं का मग काय रिकामं राहतं माणूस. एवढे काय काम आहेत मला? काम ना पत्ता नाही आपल्या घरात. बाई तू पण ऐकत नाही गड्या. तुम्ही झोपात आई, तुम्ही आराम करा, मी आवरून घेते. आई मी काय म्हणते, बोल. ताईन ते येत आहे म्हटलं, मग काय बनवू जेवणाला? जाऊ दे ग बाई, काय एवढं बनवते, खिचडी वगैरे टाकली जाईल ना. तुम्ही त्यांना सांगा ना, ते घेऊन येतील ना चांगलं श्रीखंड वगैरे. काही नाही, काय एवढं आहे नाही. मग बनवून टाकते ना. असं थोडी ते काय रोज येतात का आपल्या घरी? ठीक आहे, बघ मग तुझ्या हिशोबाने काय काय करते. आणि साडी पण घ्यायला आम्ही 2 जण जाऊन येऊ, मग घेऊन येऊ. तुम्हाला पटेल तसे सांगा, देत ताईन त्यांनाच घेऊन जाऊ मग. माय राहू दे ना बहीण. नाही ना आई, चांगलं वाटतं का असं? वर्षातून 2दा 3दा येतात त्या का रोज येता का? बघ बघ तुझी इच्छा. बनवते मग मी जेवणाचं लवकर. आहे हो ठीक आहे.